साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बसवराज बोमाई यांनी काल बेळगावमध्ये बोलताना सोलापुरात कन्नड भवन बांधण्यासाठी 10 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली। मुख्यमंत्री बोमाई यांनी ही माहिती काल दिली असली तरी याची घोषणा जवळपास 7 ते 8 महिन्यांपूर्वी झाली असल्याची माहिती कन्नड रक्षक वेदिके संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मल्लीनाथ करपे, कन्नड साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी दिली आहे। सोलापुरात असलेल्या कन्नड भाषिक लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी गुलबर्गाचे आमदार दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर झालेल्या अधिवेशनात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपयांची घोषणा केली होती। 1 कोटी रुपयांची तरतूद देखील त्याच बजेटमध्ये करण्यात आली होती, अशी माहिती मल्लीनाथ करपे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील कन्नड भवन हे अक्कलकोट तालुक्यात होणार असून जागेसाठी कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देखील पाठवले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या पत्राला प्रतिउत्तर मिळाले नाही। त्यामुळे जागेसाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कन्नड साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी दिली। माझं नाव सोमशेखर जमशेट्टी, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष। तर काय कन्नड भवनसाठी तुम्ही काय प्रयत्न चालू केलेत आणि अक्कलकोटच का निवडलं कन्नड भवन, दक्षिण सोलापूर का निवडलं नाही किंवा सोलापूर शहर का निवडलं नाही कन्नड भवनसाठी? तर किती कोटी रुपये नाही, आता त्याच विषयावर आम्ही बोलतो की कन्नड भवन अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर जत या तालुक्यासाठी आम्ही मागणी केलेली होती। तर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्राला 1 आणि केरळाला 1 आणि गोव्याला 1, महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट आणि केरळामध्ये कासरगोड आणि गोव्याला 1 असं 3 राज्याला 1 कन्नड भवनांनी मंजूर केले। आणि अक्कलकोटमध्ये जे मंजूर केले ते सोलापूरचे एक ज्येष्ठ साहित्यिक होते डॉक्टर जयदेव लिगाडे, त्यांच्या नावाने ते कन्नड भवन घोषणा केलेली आणि त्या 10 कोटीची आम्ही मागणी केली होती। त्यात आता 1 कोटीची तर त्यांनी तरतूद केलेली आहे आणि त्याच जागेच्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देखील पाठवून दिलेले आहे। आता तो जागा मिळाल्यानंतर ते पुढचं प्रोसिजर चालू करणार। किती दिवसात होईल कन्नड भवन? आता ते शासनाने जागा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता जागा देतील का ना देतील ते विषयावर आहे। कन्नड भवन उभारण्यासाठी तुमची संस्था किंवा काय, त्या संस्थेचं नाव काय आणि किती? नाही, संस्था असं नाही की आम्ही मागणी केली की आम्ही कन्नड साहित्य परिषद, आता मी अध्यक्ष असल्यामुळे आम्ही मागणी केलं होतो की आपल्याला एक संस्कृती भवन ह्याच्यासाठी, आता दिल्लीमध्ये एक मराठी कन्नड भवन आहे, प्रत्येक त्या राज्यामध्ये एक भवन असते। भवन ह्याच्यासाठी आहे की त्या भाषिक, आता अक्कलकोटमध्ये कन्नड बहुभाषिक लोक आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी म्हणा, तिथले काय कार्यक्रमासाठी ते उपलब्ध होते। आता आम्ही एक कार्यक्रम करायचं म्हटलं तर कुठलं तर एक मंगल कार्यालय भाड्यानं घ्यावं लागते, ते आपल्याला एक संस्कृती भवन उपलब्ध होईल तेवढंच, बाकीचं एक काय नाही। कन्नड भवनसाठी आपण मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री कर्नाटक राज्याचे बसवराज बोम्माई साहेबांना गुलबर्गाचे आमदार दत्तात्रय पाटील म्हणून आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमच्या सोमशेखर जमशेट्टी साहेबांनी मिळून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना मागणी केला होता। त्यांनी लगेच अधिवेशन पिरियड होता, अधिवेशनामध्ये त्यांनी बजेटमध्ये ते काम पण मंजूर करून घेतलं। किती कोटीचं? 10 कोटीचं केलं, त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये आता सध्या तरतूद केलेत। कन्नड भवन कुठं? कन्नड भवन अक्कलकोटला जयदेवताई लिगाडेच्या नावावर बांधायचं असं त्यांनी घोषणा केलेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी। आता 1 कोटी रुपयाचं तरतूद केलेलं आहे। कन्नड भवन म्हणजे नेमकं काय असणार अक्कलकोट? कन्नड भवनमध्ये म्हणजे ते सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, म्हणजे आपलं सांस्कृतिक म्हणजे नाटक आणि एकंदरीत कार्यक्रम कुठला तर कन्नड माध्यमाचा कार्यक्रम आणि मराठी माध्यमाचा सगळंच, म्हणजे एकंदरीत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपलं आता सांस्कृतिक भवन असतात ना तसं। आता ह्या कन्नड भवनचा फायदा काय होणार आहे कन्नड भाषिकांसाठी? कन्नड भाषिकांसाठी असं होईल की सांस्कृतिक कार्यक्रम, लहान जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना तिथं सांस्कृतिक कार्यक्रम घेता येईल आणि आमच्या कन्नड म्हणजे हा आमच्या बॉर्डरमध्ये नाटकाचा लय म्हणजे लोकांना खायचं असतो, ते नाटक वगैरे करता येईल आणि लग्नाच्या वेळीसुद्धा ते सांस्कृतिक भवनसुद्धा त्या लोकांना, आपल्या अक्कलकोट तालुक्याच्या लोकांना वापरता येईल। मराठी भवनसाठी काय प्रयत्न केला? कन्नड भवनलाच प्रयत्न करावा लागला तुम्ही? मराठी भवनसाठी का प्रयत्न करत नाही की कन्नड भवनच तुम्ही प्रयत्न करता असं म्हणताय व्हय? मराठी भवनासाठी व्हायला काही अडचण नाही, मराठी भवन पण व्हायला पाहिजे, आम्ही कुठं नको म्हणतोय। मराठी भवनसुद्धा दिलं अक्कलकोटला तर आम्ही त्यांचं स्वागत करू।